सो लेट्स सी फ्रेंड्स, आय होप की गोल ATP 2024 हे तर तुम्ही अचीव करालच, त्याबद्दल काही शंका नाही. आजपासून जो आपण ऍक्ट चालू करतोय तो म्हणजे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर मधला मानला जाणारा सेकंड टफ ऍक्ट. ज्याला सेकंड टफ ऍक्ट याच्यासाठी बोललोय कारण हा ऍक्ट महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट, ज्यालाच द बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958 म्हणून ओळखलं जातं. हा ऍक्ट अशा पद्धतीचा ऍक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या एखाद्या गोष्टीच्या खरेदी, विक्री, गहाण किंवा कोणत्याही प्रॉपर्टीवर किती ड्यूटी लागू शकते किंवा कोणत्या गोष्टीवर ड्यूटी लावल्या जायला पाहिजे किंवा कोणत्या इन्स्ट्रुमेंटवर किंवा कोणत्या पर्टिक्युलर थिंग्सवर, प्रॉपर्टीवर स्टॅम्प ड्यूटी द्यायची गरज नाही याची अवेअरनेस या स्टॅम्प ऍक्ट मधनं मिळते. हा महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट स्पेशली चीफ रेव्हेन्यू ऑथॉरिटीसाठी यूज केला जातो. तसेच लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटच्या खूप कामाचा आहे आणि CA वगैरे जे लोक आहेत त्यांच्या सिलेबसला सुद्धा हा पार्ट आहे. तसेच ॲडव्होकेट लोक असतील त्यांच्या सुद्धा सिलेबसचा हा पार्ट आहे आणि नशिबाने हा आपल्या सुद्धा सिलेबसला आला आहे, द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट. या संदर्भात तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचा आहे. आता या स्टॅम्प ऍक्ट विषयी जर सांगायचं झालं तर यावर साधारणतः 3 क्वेश्चन येणे अपेक्षित आहे, ज्यामधला एक क्वेश्चन हा साधारणतः न्यूमेरिकल म्हणून ओळखला जातो किंवा न्यूमेरिकल म्हणून असतो. कोणत्या गोष्टीवर किती स्टॅम्प ड्यूटी पे करावी लागेल आणि कोण पे करेल अशा संदर्भातला एक न्यूमेरिकल असेल. त्या संदर्भात हा स्टॅम्प ऍक्ट तुमच्या कामी येणार. सोबतच 2 थेरॉटिकल प्रॉब्लेम्स किंवा थेरॉटिकल क्वेश्चन्स या पर्टिक्युलर ऍक्टवर येतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे जर विचार केला तर द स्टॅम्प ऍक्ट हा टफ आहे, कसा आहे ते तुम्हाला काही वेळानंतर समजेल किंवा मी किती इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून सांगतोय हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली समजेल. पण त्याआधी एक लक्षात घ्या की हा स्टॅम्प ऍक्ट 6 मार्क्ससाठी, साधारणतः 6 मार्क्ससाठी येण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जर विचार केला 3 क्वेश्चन, म्हणजे जर का कोणी मरायला लागलं असेल तर त्याला जिवंत ठेवण्यासाठी, म्हणजेच काय, एखादा या 6 मार्क्सने किंवा 3 क्वेश्चनने एक्झाम क्रॅक करू शकतो. म्हणजेच महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट जर का तुम्ही करत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही या ऍक्ट मधनं 3 क्वेश्चन किंवा 6 मार्क्स मिळवून इझिली एक्झाम क्रॅक करण्याची शक्यता आहे किंवा एक्झाम क्रॅक करू शकता. एवढं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याला सोडून चालणार नाही, याला ऑप्शनला ठेवून चालणार नाही, याला एक्सेप्शनल केस म्हणून मानून चालणार नाही. हा महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट आहे, प्रॉपरली स्टडी करायचा आहे. सिंपल लँग्वेज मध्ये समजून सांगतोय, प्रत्येकाला समजेल, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जाईल याच पद्धतीत समजून सांगेल. बघा, लास्ट 2022 ची जी एक्झाम झाली होती त्यावेळेला महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मी स्वतः थोडाफार शिकवला होता किंवा इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या होत्या. या सेमला किंवा या पर्टिक्युलर वेळेला या एक्झामसाठी मला कोणत्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाही. त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्टला आपण शिकणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे कोणत्याही स्टॅम्प ऍक्टचा, लक्षात घ्या सुरुवातीला सगळ्यांनी आय होप सो की स्टॅम्प ऍक्ट बघितलेलाच असेल. म्हणजे हा जो तुम्हाला दिसतंय भारतीय गैर न्यायिक म्हणजेच इंडियन नॉन ज्युडिशियल, 100 रुपये किंवा 100 रुपीज किंवा 500 रुपीज अशा पद्धतीचे स्टॅम्प ऍक्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलेच असतील किंवा कोणत्याही एखाद्या व्यवहारात तुम्ही अशा पद्धतीच्या स्टॅम्प ऍक्टला यूज केलंच असेल. असं कुणीही नसेल की ज्याने अशा पद्धतीचा स्टॅम्प ऍक्ट बघितलेलाच नाही. नसेल बघितला तर तुमच्या घरात एखादी खरेदी पत्र किंवा विक्री पत्र जर असेल तर त्यावर तुम्हाला अशा पद्धतीचा स्टॅम्प ऍक्ट बघायला मिळेल किंवा हा स्टॅम्प ऍक्ट त्यावर आहे, तर तुम्ही त्यामधनं बघू शकता. त्यामुळे आता या संदर्भात काय आहे तर हा ऍक्ट ज्या वेळेला आपण स्टडी करतोय अबाउट द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958, याचे जर का बघितलं तर टोटल 8 चॅप्टर आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 8 चॅप्टर टोटल स्टडी करायचे आहेत, ज्यामध्ये 76 एवढे सेक्शन्स आहे. म्हणजे 76 सेक्शन आहे. मग आता आम्हाला एवढी करायची आहेत का, किती करावे लागतील, कोणती इम्पॉर्टंट आहे, सगळे करायची गरज आहे की नाही हे पण पुढे बघणार आहोत.
त्यानंतर 2 शेड्यूल आहे, ज्यामधला शेड्यूल 1 आणि 2 हे दोन्ही शेड्यूल फार जास्त इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण हे शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 काय सांगतो? शेड्यूल 1 सांगतो की कोणत्या पर्टिक्युलर व्यवहारावर स्टॅम्प ऍक्ट किंवा स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल, कोणत्या व्यवहारावर किती रुपये द्यावी लागेल आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी अशा पद्धतीची ड्युटी पे करावी लागते, हे ज्यामध्ये नमूद केलेलं आहे तो म्हणजे शेड्यूल 1 आहे. ओके, सो अशा पद्धतीचा ऍक्ट आहे. या पर्टिक्युलर ऍक्टच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने 4 जून 1958, हे जर का क्लिअर दिसत नसेल तर मी प्रॉपर सांगतोय, 4 जून 1958 ला या पर्टिक्युलर स्टॅम्प ऍक्टला अप्रुव्हल दिलं होतं. 4 जून 1958 ला या स्टॅम्प ऍक्टला अप्रुव्हल दिलेलं आहे. सोबतच द बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1951 वॉज फर्स्ट पब्लिश इन द ऑफिशियल गॅझेट मध्ये जे पब्लिश केल्या गेलाय ते केल्या गेलाय 11 जूनला. बघा, 11 जून 1958 ला. आणि हा स्टॅम्प ऍक्ट साधारण 16 फेब 1959 म्हणजे तिथनं ऑलमोस्ट 6-7 महिन्यानंतर हा फोर्स मध्ये आला आहे. बरोबर, म्हणजेच 4 जून 1958 ला प्रेसिडेंट ऑफ इंडियाने याला अप्रुव्हल दिलं होतं. ऑफिशियल गॅझेट मध्ये याची अनाउन्समेंट 11 जून 1958 ला आलं. आणि हा ऍक्ट जो फोर्स मध्ये आलाय तो आलाय मित्रांनो 16 फेब 1959 ला. अशा पद्धतीचा साधारणतः याचा टोटल फिनॉमिना असणार आहे किंवा याचा प्रोफार्मा आहे. या पर्टिक्युलर फ्रेम मध्ये ऑफिशियल जो स्टॅम्प ऍक्ट आहे हा तयार केला गेला आहे. सुरुवातीला याला नाव बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट होतं आणि नंतर कालांतराने या ऍक्टला नाव द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958 सुद्धा करण्यात आलं. आता बघा, ऑफिशियल गॅझेट मध्ये 1958 ला आलं आणि ज्या वेळेला हा फोर्स मध्ये आला तो 1959 ला आला. बघा, ऑफिशियल गॅझेट म्हणजेच काय, दोन पद्धतीच्या कंडिशन असतात, सेंट्रल आणि स्टेट. सेंट्रल मध्ये ज्या वेळेला ऑफिशियल गॅझेट प्रूफ केलं जातं तेव्हा ते राज्यपालाकडे येतं आणि राज्यपाल तशा पद्धतीने त्याला मंजुरी देते आणि त्या पर्टिक्युलर दिवसापासनं ते फोर्स मध्ये येतं. अशा पद्धतीचा हा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल की ऑफिशियल गॅझेट आणि केम इन टू फोर्स यामध्ये डिफरन्स काय आहे. तर 11 जून 1958 ला हे जो काही इंडियन गव्हर्नमेंटचं ऑफिशियल गॅझेट आहे त्यामध्ये त्याची नोंद झाली आहे. तशा पद्धतीने ते ऑफिशियल गॅझेट राज्यपालाकडे येतं आणि राज्यपाल त्यानंतर त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी किंवा नंबर ऑफ स्टेटसाठी जे कोणासाठी असेल त्याला ते प्रसिद्ध केल्या जातात किंवा ते फोर्समध्ये लागू करण्यात आला आहे तसं ते सांगितलं जातं. म्हणजेच हा जो महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958 आहे यालाच आपण आपल्या दुसऱ्या भाषेत द बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958 सुद्धा बोलतो. यालाच कालांतराने नाव बदलून ज्या वेळेला महाराष्ट्र हा प्रॉपर एका पर्टिक्युलर ओरिजिनल शेपमध्ये कन्वर्ट केला गेला, म्हणजेच जे काही बाकीचे भाग होते ते काढल्यानंतर किंवा त्यांना दूर केल्यानंतर महाराष्ट्राचा जो काही एकसंघ भाग आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या ऍक्टला लागू करण्यात आलं. ओके, यानंतर आपण बघतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ऍक्ट मध्ये जो पहिला पार्ट असतो तो असतो चॅप्टर 1 मध्ये प्रिलिमिनरी. कोणताही ऍक्ट घेऊन घ्या, प्रत्येक ऍक्ट मध्ये जो पहिला पार्ट असेल तो असेल प्रिलिमिनरी, ज्यामध्ये 2 सेक्शन असतील, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 2 असतो डेफिनेशन साठी, त्या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स आहे, कोणत्या कोणत्या डेफिनेशन्सला ऍड केलं गेलं आहे या डेफिनेशनच्या संदर्भात. आणि त्यातला पहिला सेक्शन जो असतो तो असतो शॉर्ट टायटल, त्याचं संक्षिप्त नाव काय आहे, त्याला कुठे लागू करण्यात आलंय किंवा कोणत्या एरिया पुरता तो लागू आहे, कोणता एरिया वगळलेला आहे, अशा पद्धतीची सगळी नोंद या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये असते. म्हणजेच दिस ऍक्ट इज कॉल्ड ॲज द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट. या ऍक्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावल्या गेलेला आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गतच काम करतो. इट शॅल कम इन टू द फोर्स ऑन सच अ डेट ॲज अ स्टेट गव्हर्नमेंट मे बाय द नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट डायरेक्ट. आणि हा ऍक्ट जो काही ऑफिशियल गॅझेट आहे
तेव्हापासून जी याची नोंद केली गेली ऑफिशियल स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल गॅझेटनुसार, तेव्हापासून याला प्रसिद्ध करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात या ऑफिशियल गॅझेटच्या अंतर्गत किंवा या ऍक्टच्या अंतर्गत सगळे कामकाज बघितले गेले. दुसरी याची सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ती म्हणजे डेफिनेशन्स. मोस्ट ऑफ द डेफिनेशन आपण आज कव्हर करणार. मोस्ट ऑफ द नाही, सगळ्याच डेफिनेशन. कारण काय की आपण ATP 2024 चे जेवढी आधीचे कंडिशन बघितल्या होत्या किंवा जेवढी ऍक्ट्स बघितले त्यामध्ये सगळ्यात डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितल्या नाही किंवा शिकवल्या नाही. पण हा ऍक्ट थोडा वेगळा आहे. सेकंड टफ ऍक्ट म्हणून ओळखला जातो. सेकंड टफ याच्यासाठी बोलतोय कारण याच्यापेक्षा थोडा टफ एक MLRC आहे, महाराष्ट्र लँड रेकॉर्ड कोड. त्यामुळे काय की तो सुद्धा एक टफ ऍक्ट आहे. तो सुद्धा आपण खूप इझी आणि प्रॉपर लँग्वेजमध्ये पूर्णपणे डीपली कव्हर करू. जसा हा आपण ऍक्ट डीपली कव्हर करणार आहोत किंवा पूर्णपणे स्टडी करणार आहोत, तो सुद्धा प्रॉपरली स्टडी करणार आहोत. डेफिनेशन्स मध्ये जर बघितलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ती म्हणजे असोसिएशन. आता असोसिएशन म्हणजेच काय, तुम्ही जर का कधीही तहसील कोर्ट कचेरीच्या जर का तुम्ही एरियामध्ये गेले तर तुम्हाला स्टॅम्प जर लागत असेल किंवा एखादा 100 रुपयाचा 500 रुपयाचा 1000 रुपयाचा 10,000चा जो काही तुमची रक्कम असेल त्या रकमेचा जर का स्टॅम्प पेपर लागणार असेल तर तुम्हाला तो स्टॅम्प पेपर मिळवण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर लोकांकडे जावं लागतं, ज्याला आपण असोसिएशन म्हणतो. तर असोसिएशन म्हणजे काय, एक पद्धतीची संघटना, एका पद्धतीची ऑर्गनायझेशन, एका पद्धतीची इंडिव्हिज्युअल बॉडी जी की प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय चालवते किंवा तिथला बिझनेस रन करते. म्हणजेच कोणत्याही पद्धतीची खरेदी आणि विक्री होत असेल, सेल आणि परचेसिंग होत असेल किंवा मार्केटेबल सिक्युरिटीजसाठी जे लोक काम करतात किंवा मार्केटेबल सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी किंवा ते गुड्स मेंटेन करण्यासाठी सेल आणि परचेसिंगचा जो व्यवसाय बिझनेस रन केला जातो त्या पर्टिक्युलर टोटल बॉडीला आपण काय बोलतो, असोसिएशन बोलतो. बरोबर, ज्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये तुम्ही व्हेंडर सुद्धा बोलू शकतात. तर त्याला आपण काय म्हणतो, असोसिएशन. असोसिएशन म्हणजेच एका पद्धतीची संघटना किंवा इंडिव्हिज्युअल बॉडी किंवा ऑर्गनायझेशन जेणेकरून ते एखाद्या संक्षिप्त बिझनेस जो आहे तो रन करतात. म्हणजे खरेदी विक्री करण्याचा जो काही व्यवसाय आहे त्याला चालवण्यासाठी किंवा तो बिझनेस रन करण्यासाठी या असोसिएशनचा फार मोठा हातभार असतो. सेकंड बघूया बँकर. बँकर म्हटलं की साधारणतः आपल्याकडे आपल्या डोक्यात बँक्स येतात. तर ऑब्व्हियसली बँकरचा अर्थ तो बँक्सच होतात. पण जिथे कुठे चेक किंवा जिथे कुठे चेक म्हणा किंवा मग ज्या केसमध्ये आपण डिपॉझिट करू शकतो, विड्रॉ करू शकतो, असे जे ठिकाण असतं त्याला आपण बँकर म्हणतो किंवा जी व्यक्ती ह्या सर्व गोष्टी करते त्याला आपण बँकर म्हणतो. मग बँकर हा फक्त वर्ड जो लागेल हा काय फक्त गव्हर्नमेंट पर्पज साठी लागेल का, नाही. हा वर्ड तुम्हाला पब्लिक किंवा प्रायव्हेट कंडिशन मध्ये सुद्धा वापरता येतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊ शकतात किंवा घेऊ शकता. आता साधारणतः असोसिएशनचा अर्थ जर विचारला तर ऑब्व्हियसली दीज आर द लीगल फॉर्म. हे काय आहे तर लीगल बॉडी आहे, बरोबर आहे. ही काही इलिगल कामं चालवत नाही. अशा पद्धतीने जे काही बॉन्ड वगैरे आपण जे विकत घेतो ही लीगल फॉर्मेशन आहे किंवा लीगल बॉडी असते. आता या बॉडीकडनं ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट घेतो किंवा देतो याला सुद्धा बँकर म्हणतो. किंवा जिथं तुम्ही चेक विड्रॉ करता, डिपॉझिट करता, पैशांची देवाणघेवाण होते त्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण बँकर म्हणू शकतो. क्लिअर. सो यालाच आपण बँकर असं म्हणू. पुढे शब्द काय आहे, बॉन्ड. बॉन्ड काय आहे तर सिंपल आहे, एका पद्धतीचं ॲग्रीमेंट किंवा बॉन्ड एका पद्धतीचा डॉक्युमेंट्स आहेत किंवा कागद आहे. आता हा बॉन्ड काय असतो, तुम्ही फॉर एन एक्झाम्पल जर का सांगायचं झालं तर साधारणतः आपण लोक ज्या वेळेला कंपनीमध्ये जातो किंवा ज्या वेळेला आपण लोक एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा विचार केला तर आपल्याकडनं बॉन्ड लिहून घेतात, बरोबर आहे ना. एक बॉन्ड लिहून घेतात की साधारणतः तुम्हाला इथे एक वर्ष एवढं जॉब करावं लागेल आणि त्या बॉन्डवर एक रक्कम मांडलेली असते किंवा एक किंमत नोंदवलेली असते. जशी की तो बॉन्ड, सपोज एक बॉन्ड जर तुम्ही सबमिट करत असेल तर 1 लाख रुपीजचा बॉन्ड मी सबमिट करतोय, 1 लाख रुपीजचा मी बॉन्ड सबमिट करतोय आणि त्या बॉन्ड मध्ये मेन्शन असेल 1 लाख रुपये किंमत.
आता 1 लाख रुपये काय दर्शवते? 1 लाख रुपये किंवा तो बॉन्ड असं दर्शवतो की तुमची सिक्युरिटी टाइम पिरियड जो असेल की बाबा मी जर का हा बॉन्ड करतोय तर त्या केसमध्ये मी तेवढे ज्या काही तुमच्या रूल्स रेग्युलेशन नुसार जो काही टाइम पिरियड आहे तेवढा पिरियड पर्यंत मी इथे नोकरी करणार किंवा तशा पद्धतीची नोकरी मी इथे करेल. इन केस तो टाइम पिरियड संपण्याच्या आधीच जर का मी नोकरी सोडत असेल तर त्या बॉन्ड मध्ये मेन्शन असलेली किंमत मला तुम्हाला मोजून द्यावी लागेल किंवा तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल. सेकंड केस मध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की जर मी त्या बॉन्ड पिरियड मध्ये मेन्शन असलेला पिरियड जर का कंप्लीट केला तर ऑटोमॅटिकली तो बॉन्ड पेपर किंवा तो बॉन्ड हा नलिफाईड होतो किंवा तो तिथूनच कामातून संपून जातो किंवा तो कोणत्याही कामाचा राहत नाही. लक्षात आलं? तर बॉन्ड काय आहे तर एक सिंपल पद्धतीचा कागद आहे ज्यावर एक रोख किंमत लिहिलेली असेल आणि त्या किमतीच्या बेसिसवर त्या पर्टिक्युलर बॉन्ड पेपरला व्हॅल्यू येते आणि ज्यामध्ये तिथे तुम्हाला त्या बॉन्ड पेपरच्या बेसिसवर एक सिक्युरिटी पिरियड तुम्हाला मेंटेन करून घेता येतं किंवा कोणती एक सिक्युरिटी म्हणून त्या बॉन्डला युटिलाइज केलं जातं. हा बॉन्ड पेपर ज्या वेळेला आपण करून घेतो त्यावेळेला साधारणतः 2 किंवा 1 विटनेस लागतो, त्यापेक्षा जास्त विटनेसेसची गरज पडत नाही. म्हणजेच काय, त्याला तुम्हाला प्रॉपर तो जो बॉन्ड पेपर आहे त्याला तुम्हाला अटेस्ट करून घ्यावं लागेल किंवा अटेस्टेड करावं लागेल आणि त्या बॉन्ड पेपरवर विटनेसेसची गरज पडते ज्यामध्ये दोघांचीही साईन केली जाते आणि अशा पद्धतीच्या डॉक्युमेंट्सला बॉन्ड म्हणतात. आता या पर्टिक्युलर डेफिनेशन्सला किंवा आपण याला बघू त्यावेळेला एक शब्द फार वेळा वापरण्यात येणार आहे तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे. तो म्हणजे काय आहे? इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट काय आहे तर इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, कोणतं एखादं काय इक्विपमेंट नाही आहे किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आपलं ते वाजवण्याचं वगैरे असं काही नाही आहे. इन्स्ट्रुमेंट हा एक लॉफुल वर्ड आहे किंवा लॉ रेग्युलेटेड वर्ड आहे. एखाद्या डॉक्युमेंटला इन्स्ट्रुमेंट बोललं जातं. म्हणजे जो बॉन्ड पेपर आहे किंवा जो काही लिगल डॉक्युमेंट आहे त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणतात. लक्षात ठेवायचं. ओके. इन्स्ट्रुमेंट हे काय एखाद्या पद्धतीचं वाजवण्याची वस्तू नाही किंवा मग कोणतं इक्विपमेंट नाही आहे. तर इन्स्ट्रुमेंट काय आहे? सिम्पली एका पद्धतीचा बॉन्ड पेपर किंवा डॉक्युमेंट्स असेल लिगल वर्डिंग मध्ये किंवा लिगल फुल लॉच्या केसमध्ये जर का विचार केला तर कोणत्याही एका डॉक्युमेंटला इन्स्ट्रुमेंट म्हणून ओळखल्या जात असतं. क्लिअर आहे? यानंतर आहे चार्जेबल काय असतात. चार्जेबल म्हणजेच काय? चार्जेबल म्हणजे काय, हा ऍक्ट आपल्या महाराष्ट्रासाठी जेव्हापासनं लागू झाला आहे तेव्हापासनं प्रत्येक एका ट्रान्झॅक्शनवर एक चार्ज म्हणजेच एक ड्यूटी अप्लाय केली जाते. त्यालाच बोलतात स्टॅम्प ड्यूटी. आणि ती ड्यूटी हा अप्लाय केली किंवा अशा पद्धतीचा ऍक्ट जेव्हापासनं फोर्समध्ये आला तेव्हापासनं तशा पद्धतीच्या कंडिशनला चार्जेबल अशी कंडिशन नाव दिल्या गेलं आहे. म्हणजेच काय, means applied to any instrument executed or first executed after the commencement of this act, chargeable under this act, and is applied to any other instrument chargeable under this law in force in the state when such instrument was executed or where the several person executed the instrument at a different time or different times first executed. सिंपल शब्दशः अर्थ काय पकडू नका, मी काय सांगतो ते ऐका. चार्जेबल म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या पद्धतीच्या व्यवहारासाठी एक टॅक्स म्हणा किंवा एक चार्ज म्हणा तुम्हाला पे करावा लागतो. हा ऍक्ट जेव्हापासनं आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाला तेव्हापासनं तशा पद्धतीची एक चार्जेबल ड्यूटी तुम्हाला पे करावी लागते. म्हणजे हा ऍक्ट लागू होण्याच्या आधी जी काही खरेदी किंवा विक्री होत होती त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा चार्ज अप्लाय केला जात नव्हता. पण स्टॅम्प ऍक्ट किंवा द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट किंवा बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट जेव्हापासून लागू करण्यात आला तेव्हापासनं तुम्हाला एक त्या पर्टिक्युलर जागेच्या संदर्भात किंवा त्याच्या व्यवहारासाठी एक चार्जेबल ड्यूटी पे करावी लागते आणि त्यालाच बोलतात चार्जेबल. क्लिअर? सो अशा पद्धतीने याला चार्जेबल आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी. याला म्हणतो आपण मुख्य नियंत्रक
महसूल अधिकारी. सो चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी, मुख्य नियंत्रक महसूल अधिकारी जो कोणी असेल तर याच्याविषयी काही फार आपल्याला बोलायचं नाही की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने जे काही नोटिफिकेशन असेल किंवा क्वालिफिकेशनच्या बेसिसवर एखाद्या व्यक्तीला अपॉइंट केलं असेल त्याच क्वालिफिकेशनच्या कंडिशनला आपण CCRA म्हणतो किंवा चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी म्हणतो. क्लिअरन्स लिस्ट म्हणजे काय? क्लिअरन्स लिस्ट म्हणजे काय? या महसूलच्या कंडिशनमध्ये किंवा या रेव्हेन्यूच्या ऑफ कंडिशनमध्ये प्रत्येक एका गोष्टीची क्लिअरन्स लिस्ट केली जाते. साधारणतः मी जर का एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असेल, फॉर एन एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी जर का एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असेल आणि त्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याच्या संदर्भात जर का मी ती ड्युटी पे केली तर त्या पर्टिक्युलर जमिनीचा सर्व व्यवहार कंप्लीट झाला आहे आणि त्या जमिनीवरच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहे. तशा पद्धतीचा एक क्लिअर इन लिस्ट इथे गव्हर्नमेंट मेंटेन करतो. जसं सांगायचं झालं तर समजा मी जर का दोन बँकचा विचार करतोय, एक करतोय बँक ऑफ इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया. आता मला काय करायचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक मी बँक ऑफ इंडियामध्ये लावतो. स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक मी बँक ऑफ इंडियामध्ये लावला तर बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पर्यंत पैसे घेऊन जात नाही की बाबा याचे पैसे होते हे परत घ्या, असं होत नाही. RBIने त्या पर्टिक्युलर केसमध्ये एक सोय करून ठेवली आहे ज्याला क्लिअरिंग हाऊसिंग म्हणतात, क्लिअरिंग हाऊस म्हणतात. या क्लिअरिंग हाऊसमधून हा पैसा ऑटोमॅटिकली ट्रान्सफर केला जातो किंवा तशा पद्धतीने मेन्शन केला जात असतो की या व्यक्तीचा पैसा या पर्टिक्युलर बँकेमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. अशा पद्धतीच्या लिस्टला बोलतात क्लिअरन्स लिस्ट. म्हणून काय तर गव्हर्नमेंटच्या संदर्भात जो जो काही रेव्हेन्यू जनरेट होतो तशा पद्धतीच्या ट्रान्झॅक्शनला किंवा तशा पद्धतीच्या सबमिट केलेल्या रुपयाला जो काही एक डाटा मेंटेन केला जातो त्यालाच बोलतात क्लिअरन्स लिस्ट. कलेक्टरची डेफिनेशन मला नाही वाटत सांगायची गरज आहे, कारण कलेक्टर तुम्हाला किंवा कलेक्टरची डेफिनेशन कोण आहे किंवा जिल्हाधिकारी कोण असते हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. म्हणून मी एवढं पण काय ब्रीफली सांगतोय म्हणून प्रत्येक डेफिनेशन काय इम्पॉर्टंटच आहे असा काही त्याचा अर्थ होणार नाही. सो कलेक्टर ही एक सेकंड पार्ट आहे. यानंतर मित्रांनो डेफिनेशन आहे कन्व्हेन्स इन्क्लुड्स. आता कन्व्हेन्सचा जर का विचार केला तर बघा कोणती एखादी प्रॉपर्टी जर का असेल, जर का कन्व्हेन्सचा विचार केला तर बघा जर का कोणती एखादी प्रॉपर्टी असेल ज्याची देवाणघेवाण दोन जिवंत व्यक्ती करतायत, ओके, दोन जिवंत व्यक्ती एखाद्या प्रॉपर्टीची देवाण किंवा घेवाण करत असेल त्या पर्टिक्युलर केसमध्ये या कन्व्हेन्सचा यूज केला जातो. म्हणजे या ऍक्ट नुसार कोणत्या गोष्टीवर ड्युटी पे करावी लागेल किंवा शुल्क ज्याला बोलतो किंवा आपण टॅक्स ज्याला बोलूया तो पे करावा लागेल, तो ऍक्ट मध्ये शेड्यूल 1 मध्ये नमूद केलेला आहे किंवा शेड्यूल 1 मध्ये प्रॉपरली एक्झिक्यूट केला आहे. मग साधारणतः कन्व्हेन्स काय इन्क्लूड करतं तर त्यामध्ये जर का कुठे सेल होत असेल, म्हणजे जर का विक्री होत असेल, म्हणजे मी माझी जमीन एखाद्याला विकत असेल तर त्या जमिनीच्या भावाच्या किंवा जो काही टॅक्स असेल जो शेड्यूल 1 मध्ये मेन्शन केलेला असेल त्या पर्टिक्युलर पद्धतीने त्यामध्ये ड्युटी पे करावी लागेल. कोणतंही एखादं इन्स्ट्रुमेंट, कोणतंही एखादं लीगल डॉक्युमेंट असेल ज्याची देवाणघेवाण होत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला ड्युटी पे करावी लागेल. किंवा वेळोवेळी कोर्टने ज्या गोष्टी फायनल केलेल्या असतील, नमूद केलेल्या असतील त्याच्यावर सुद्धा ड्युटी पे करावी लागेल. याला कन्व्हेन्स बोलतात. कन्व्हेन्स म्हणजेच काय, कोणत्याही दोन जिवंत व्यक्तीने ज्या वेळेला एखादी देवाणघेवाण करायचं ठरवलं तर त्यावर जी ड्युटी पे केली जाते ॲज पर दिस ऍक्ट, ॲज पर द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट, त्याच्यानुसार जर का कोणी सेल करत असेल, जर का एखादा लीगल डॉक्युमेंट्स असेल किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटची किंमत असेल किंवा एव्हरी डिक्री ऑफ ऑर फायनल ऑर्डर ऑफ एनी सिव्हिल कोर्ट किंवा कोणत्याही कोर्टने निर्णय दिलेल्या कंडिशननुसार तशा पद्धतीने तुम्हाला काही चार्ज पे करावा लागतो. यानंतर आहे मित्रांनो डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्टर अँड डेप्युटी कंट्रोलर ऑफ स्टॅम्प. ओके, तर अशा पद्धतीची जी काही कंडिशन आहे किंवा जी काही डेफिनेशन्स आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं की डेप्युटी
डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्टर आणि डेप्युटी कंट्रोलर ऑफ स्टॅम्प महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी ऑफिशियल नोटिफिकेशन नुसार ज्या ज्या व्यक्तींना तिथे अपॉइंट केलाय किंवा त्या व्यक्तीला ज्या व्यक्ती त्या हुद्द्यावर आहे त्या व्यक्तीला अशा पद्धतीने ओळखल्या जातं किंवा तशा पद्धतीने त्यांची नोंद घेतली जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्युली स्टॅम्प आहे. काय आहे? ड्युली स्टॅम्प. ॲज अप्लाइड टू अन इन्स्ट्रुमेंट मीन्स that the instrument bear an adhesive or impress stamp of not less than the proper amount that such a stamp has been affixed or used in accordance with the law for the time being in force in the state. ड्युली स्टॅम्पचा जर का विचार केला तर ड्युली स्टॅम्प म्हणजेच काय किंवा त्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक एका प्रॉपर्टीवर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काही ड्युटी टॅक्स पे करावा लागतो. हा टॅक्स किंवा ड्युटी पे करताना त्याची जी काही व्हॅल्यू तुम्हाला घालून दिलेली असेल किंवा त्याची जी काही फायनल व्हॅल्यू फिक्स झाली असेल त्या व्हॅल्यूच्या कमीपेक्षा किंवा कमी नसेल एवढी रक्कम तुम्हाला तिथे स्टॅम्प ड्युटीच्या फॉर्मॅटमध्ये पे करावी लागते. मग स्टॅम्प ड्युटीच्या फॉर्मॅटमध्ये जी आपण पे करतो ओके त्यानुसार दोन पद्धतीचे स्टॅम्प इथे मेन्शन केलाय. एक आहे अधेसिव्ह, एक आहे इम्प्रेस्ड. एक आहे अधेसिव्ह, एक आहे इम्प्रेस्ड. म्हणजेच काय एखादा व्यवहार करताना त्या व्यवहारासाठी जी रक्कम नमूद केली असेल किंवा फायनल केलेली असेल. फॉर एन एक्झाम्पल आपण जर का म्हटलं की मी एखादी प्रॉपर्टी माझी ही जमीन आहे ही जमीन विकतो. आता ही जमीन विकताना किंवा ही लँड माझी प्रॉपर्टी ही विकताना तुम्हाला माहित आहे की याच्यावर तुम्हाला एक स्टॅम्प ड्युटी चार्ज आणि एक रजिस्ट्रेशन फीज तुम्हाला पे करावी लागते. मानून चला 6% + 1% आपण असं घेऊन घ्या. ओके सगळ्या ठिकाणी आता काही मुंबई सारख्या किंवा बाजूच्या बाहेरच्या ठिकाणी हे वेगवेगळं आहे. या केसमध्ये 6+1 च्या बेसिसवर 6 स्टॅम्प ड्युटी आणि 1% आहे रजिस्ट्रेशन फी. मग तिथे ॲज पर द लॉ, ॲज पर द रेडिनेक्नर, ॲज पर द ASR जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या बेसिसवर स्टॅम्प ड्युटी ठरवल्या जाते. मग ती स्टॅम्प ड्युटी पे करताना तुम्ही सरकारला पैसा नेऊन द्याल का? नाही. तो तुम्हाला काय करावा लागतो वेंडर्सकडे जाऊन तेवढ्या रुपयाचे स्टॅम्प्स विकत घ्यावे लागतील. बरोबर. मग ती जी काही रक्कम गव्हर्नमेंट रूलनुसार जी घालून दिली आहे त्याच्यापेक्षा कमी नसेल एवढे स्टॅम्प तुम्हाला घ्यावे लागतील किंवा स्टॅम्प पेपर तुम्हाला घ्यायचे असतात. आता यामध्ये दोन टाईपचे स्टॅम्प आपल्याला बेसिकली बघायला मिळतात. एक आहे तो अधेसिव्ह, दुसरा आहे इम्प्रेस्ड. अधेसिव्ह म्हणजे काय? जो तुम्ही चिकटवता जसं साधारणतः पोस्टल तिकीट आहे. बरोबर आहे ना? दिस इज द पोस्टल तिकीट. हे आपण काय करतो? चिकटवतो. याला बोलतात अधेसिव्ह स्टॅम्प. याला काय बोलतात? अधेसिव्ह स्टॅम्प. जो त्यावर चिकटवल्या जातो याला बोलतात अधेसिव्ह स्टॅम्प. आणि जो इम्प्रेस्ड आहे त्याच्यावर ऑलरेडी इम्प्रेशन त्याचा आहे जो की बॉन्ड पेपर, याला म्हणतात इम्प्रेस्ड स्टॅम्प. लक्षात ठेवायचं. जर का इन केस कधी कुठे विचारला गेलं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे दोन पद्धतीचे स्टॅम्प आपण यूज करतो. एक आहे अधेसिव्ह, दुसरा आहे इम्प्रेस्ड. अधेसिव्ह स्टॅम्प पेपर म्हणजे तो स्टॅम्प पेपर जो की चिकटवल्या जातो. साधारणतः त्याला आपण पोस्टल तिकीट सुद्धा म्हणतो. आणि जो दुसरा आहे तो आहे इम्प्रेस्ड स्टॅम्प ज्यावर ऑलरेडी तशा पद्धतीची मार्किंग असतं किंवा त्याला तशा पद्धतीचं इम्प्रेशन हे आधीच असतं. लक्षात आलंय? यानंतर नेक्स्ट आहे एक्झिक्युटेड आणि एक्झिक्युशन. एक जस्ट अ मिनिट. सॉरी. हां, एक्झिक्युटेड आणि एक्झिक्युशन. एक्झिक्युटेड आणि एक्झिक्युशन म्हणजेच काय? एखाद्या बॉन्डवर साइन करणे किंवा तशा पद्धतीने तुमचं इम्प्रेशन उमटवणे यालाच म्हणतात एक्झिक्युशन आणि एक्झिक्युटेड. पण जो आता एक नवीन रूल आला होता IT ऍक्ट
2000 किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 नुसार आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक साइन सुद्धा तुमची खरी मानल्या जाते, किंवा जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक साइन मेन्शन करत असाल तर IT ऍक्ट 2000 नुसार त्याला सुद्धा एक्झिक्युटेड किंवा एक्झिक्युशन प्रोसिजर मध्ये खरं मानल्या जाते. म्हणजे तो स्टॅम्प पेपर तोपर्यंत खरं ठरणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर साइन करत नाही किंवा तुम्ही तुमचं इम्प्रेशन उमटवत नाही, जसं की तुमचा ठसा, अंगठ्याचा ठसा किंवा जी काही प्रोसिजर असेल त्यानुसार. पण IT ऍक्ट जो आहे 2000चा त्याच्यानुसार जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक साइन त्यावर मेन्शन करत असेल तर त्या इलेक्ट्रॉनिक साइन नुसार सुद्धा तो डॉक्युमेंट लीगल मानला जातो, किंवा तो ज्या कामासाठी वापरण्यात येतो त्याचा ती खरी प्रत म्हणून ओळखल्या जात असते, किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणून मानल्या जाते, किंवा तशा पद्धतीने IT ऍक्ट 2000 नुसार त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटला एक्झिक्युशन साठी घेतात. नेक्स्ट आहे इममुव्हेबल प्रॉपर्टीज. इममुव्हेबल प्रॉपर्टी बद्दल सांगायची काही गोष्ट नाही, कारण जी काही लँड आहे, जी काही मूव्ह होऊ शकत नाही, ज्या काही मूव्ह होऊ शकत नाही त्याला आपण इममुव्हेबल प्रॉपर्टीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुमचं घर आहे, लँड आहे, किंवा अजून ज्या काही प्रॉपर्टीज असतील, जी काही यालाच तुम्ही तुमच्या मराठीत जंगम मालमत्ता सुद्धा म्हणतात. ओके, यालाच आपण इममुव्हेबल प्रॉपर्टी सुद्धा बोलतो. जी काही मूव्ह होऊ शकत नाही अशा प्रॉपर्टीला आपण इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतो. यानंतर आहे इम्प्रेस्ड स्टॅम्प इन्क्लूड्स. इम्प्रेस स्टॅम्प काय आहे? इम्प्रेस स्टॅम्प आपण त्याला बोलतो ज्यावर एका पर्टिक्युलर योग्य अधिकारपणे ठसा उमटवलेला असतो. इम्प्रेस स्टॅम्प जसं आता आपण आताच बघितलं, दिस इज नथिंग बट द इम्प्रेस स्टॅम्प, ज्यावर एका अधिकार राजपत्रित योग्य व्यक्तीने असा ठसा उमटवलेला असेल किंवा त्या पद्धतीने ठसा उमटवलेला असेल, अशा कागदाला किंवा डॉक्युमेंटला आपण इम्प्रेस्ड स्टॅम्प म्हणत असतो. क्लिअर? लक्षात ठेवायचं इम्प्रेस स्टॅम्प कोणता आणि अधेसिव्ह स्टॅम्प कोणता. अ लीगल अफिक्स्ड and impressed by the proper officer. Stamp embossed or engraved on the stamp paper, impression by franking machine. एक फ्रँकिंग मशीन नुसार जे काही इम्प्रेशन उमटवल्या जातं, आणि जो एक प्रॉपर ऑफिसर जो असेल, जो वेंडर असेल, तोच त्याला विकू शकतो. अदरवाईज तशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार यामध्ये होऊ शकतो. तर तो टाळण्यासाठी फक्त हे फॉर्म किंवा अशा पद्धतीचं स्टॅम्प पेपर काही लीगल ऑफिसर कडूनच तुम्हाला मिळतील, ज्याला आपण व्हेंडर वगैरे बोलतो. इम्प्रेशन बाय सच अ मशीन ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय द नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट रिसिप्ट ऑफ ई पेमेंट. ओके, सो अशा पद्धतीच्या कंडिशनला तुम्ही इम्प्रेस्ड किंवा काय म्हणू शकता, इम्प्रेस स्टॅम्प किंवा इम्प्रेस्ड पेपर असं म्हणू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन म्हणजे इन्स्ट्रुमेंट, जे आपण अख्ख्या लॉ मध्ये वापरणार आहे. या इन्स्ट्रुमेंटला पूर्ण लॉ मध्ये आपण याला यूज करणार आहोत. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट इट इज नथिंग बट द लॉफुल डॉक्युमेंट. इन्स्ट्रुमेंट इज नथिंग बट द सिंपल लॉफुल डॉक्युमेंट, ज्यामध्ये तुमचे अधिकार, हक्क, तुमची प्रॉपर्टी ही रेकॉर्ड केली जाते, तुमचे अधिकार नोंदवले जातात, हक्क नोंदवला जातो. अशा पद्धतीचा जो कागद असतो किंवा जो डॉक्युमेंट्स असतो त्याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंट म्हणतो. लक्षात ठेवायचंय. इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय? एका पद्धतीचा लीगल डॉक्युमेंट किंवा लॉफुल डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचे अधिकार किंवा हक्क हे काय केले जातात? मांडले जातात. आणि अशा पद्धतीचा जो काही कागद आहे किंवा जो काही स्टॅम्प आहे, हा नॉर्मली खूप साऱ्या गोष्टीसाठी यूज केला जातो, जसं की जमीन घेणे, विकणे, ट्रान्सफर करणे, शेअर ट्रान्सफर करणे, पॉलिसी ऑफ इन्शुरन्स, अशा भरपूर साऱ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. साधारणतः इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण या ऍक्ट मध्ये स्टॅम्पलाच आपण इन्स्ट्रुमेंट म्हणणार आहोत, किंवा त्या लीगल डॉक्युमेंटला आपण इन्स्ट्रुमेंट म्हणून ओळखणार आहोत, किंवा त्याला आपण एक डॉक्युमेंट म्हणतो. क्लिअर? फक्त लक्षात ठेवायचं, इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणतं? वाजवायचं इन्स्ट्रुमेंट नाहीये किंवा आपली इक्विपमेंट नाहीये. इट इज नथिंग बट द लीगल लॉफुल डॉक्युमेंट. दिस इज नथिंग बट द इन्स्ट्रुमेंट. यानंतर पुढे आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ गिफ्ट. इन्स्ट्रुमेंट ऑफ गिफ्ट म्हणजेच काय? जे दानपत्र करतात किंवा दान म्हणून दिलेले जे काही दस्तावेज आहेत त्यालाच बोलतात इन्स्ट्रुमेंट ऑफ गिफ्ट. ज्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही तुमची प्रॉपर्टी ही रिटर्न मध्ये किंवा इममुव्हेबल किंवा मुव्हेबल जी कोणती प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल,
तर त्याच्या बदल्यात सुद्धा तुम्हाला एक टॅक्स पे करावा लागतो. त्या पद्धतीच्या टॅक्सच्या बेसिसवर जो काही एक लीगल डॉक्युमेंट फॉर्म केला जातो त्यालाच बोलतात इन्स्ट्रुमेंट गिफ्ट किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन. सो इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन यालाच आपण बोलतो वाटणी. वाटणी एका घरात दोघांची वाटणी होत आहे किंवा दोन पार्टनरमध्ये वाटणी केल्या जातो त्यावेळेला इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन म्हणून नोंदवल्या जातं किंवा वाटणी पत्र किंवा वाटणी दस्तावेज म्हणून ओळखला जातो. म्हणून मी काय म्हटलं की इन्स्ट्रुमेंट इट इज नथिंग बट अ डॉक्युमेंट, इट इज नथिंग बट अ कागद, इट इज नथिंग बट अ दस्तावेज. याला आपण काय बोलतो? इन्स्ट्रुमेंट बोलतो. सो इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन जे असेल ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये वाटण्या केल्या जातात त्यावेळेला तशा पद्धतीची एक डीड बनवतात किंवा तशा पद्धतीचं एका पद्धतीने त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं जातं आणि ज्यामध्ये मेन्शन केलं जातं ह्या गोष्टी. आता बरेचशा ठिकाणी असं होतं की एखाद्या वेळेला वाटणी प्रॉपर होत नाही किंवा मग ते तुम्हाला माहित असेल की भाऊ असेल आणि एक बहीण असेल तर लग्न झाल्यावर बहीण मग एक हक्क सोड प्रमाणपत्र देत असते आणि ती भावाच्या इस्टेटमधनं किंवा प्रॉपर्टीमधनं हक्क सोडते. पण जर का तिला हक्क सोडायचे नसेल तर मग तो भाऊ हक्क द्यायला तयार नसेल तर मग ते कोर्टात जाऊन काम करतात. मग अशा वेळेला या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशनसाठी कोर्ट सुद्धा एक लॉफुल ऑर्डर काढू शकतो ज्यामध्ये कोर्ट एक सिव्हिल कोर्ट फायनल डिसिजन देऊ शकतो किंवा तो जो काही एक ऑथॉरिटी असेल आर्बिट्रेटर असेल त्याला सुद्धा नेमणूक करून अशा पद्धतीच्या पार्टिशनची किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशनची तरतूद तो व्यक्ती करू शकतो किंवा तो एक फायनल डिसिजन देऊ शकतो. सो इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन इट इज ऑल्सो द लॉफुल डॉक्युमेंट ज्यामध्ये लोकांच्या घराच्या वाटण्या प्रॉपर्टीच्या वाटण्या नॉट अ घराच्या ओनली प्रॉपर्टीच्या वाटण्या केल्या जाऊ शकतात आणि जर का तशा पद्धतीने दोन्ही व्यक्ती सहमत नसेल तर मग ते सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन त्याची नोंद करून तशा पद्धतीने त्याचं डिसिजन मागून घेतात आणि जे डिसिजन दिलं जातं म्हणजेच काय आर्बिट्रेटर किंवा कोर्ट किंवा कोर्टने अपॉइंट केलेला व्यक्ती म्हणजेच आर्बिट्रेटर तशा पद्धतीच्या पार्टिशनवर एक लास्ट डिसिजन देऊ शकतं. दिस इज नथिंग बट द इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन. यानंतर आहे लीज. लीज म्हणजेच काय? एका पद्धतीने इमोवेबल प्रॉपर्टीला भाडे तत्वावर किंवा मोहेबल प्रॉपर्टीला भाडे तत्वावर दिलं जातं तशा पद्धतीचा एक कबूलनामा किंवा पट्टा किंवा त्याला वेगवेगळ्या भाषेत ओळखला जातो. तर तशा पद्धतीने जी एक नोंद केली जाते लीजच्या संदर्भात तर त्यालाच बोलतात लीज. मग यामध्ये कबुलियत और द ऑर्डर अंडरटेकिंग द राइटिंग नॉट बीइंग अ काउंटर पार्ट ऑफ लीज टू कल्टिवेट ऑक्युपाय और पे डिलिव्हर रेंट ऑफ इमोवेबल प्रॉपर्टीज. म्हणजे एका पद्धतीचा कबूलनामा लिहून घेतला जातो की ही जमीन कोणासाठी आहे, किती वर्ष राहणार आहे, याला कोण वापरणार आहे किंवा तशा पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट ज्यामध्ये टोटल प्रॉपर डिस्क्रिप्शन मेन्शन असते किंवा एक रिटर्न दोघांच्याही साईनने केलेलं एक ॲग्रीमेंट. अशा पद्धतीच्या कंडिशनला आपण लीज बोलतो जे की भाडे तत्वावर दिलं जातं, रेंट पर्पजने दिलं जातं, यालाच आपण लीज बोलतो. बरोबर आहे. आता तुम्ही जी लीज व्हॅल्युएशन मध्ये बघितली आणि लीज इथे बघितली तो एकच आहे, फक्त तिथे ना आपण लीजची डेफिनेशन बघितली होती व्हॅल्युएशनची. इथे लीज म्हणजेच काय तर इन्स्ट्रुमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण नेमकं लीगल फॉर्मेशन कशी करतो किंवा लीगल जी काही प्रोसिजर आहे ती कशी करतो ती मी एक्सप्लेन करतोय. लीगल म्हणजे काय? कोणती मोहेबल किंवा इमोवेबल प्रॉपर्टी ज्या वेळेला आपण भाडे तत्वावर देतो तिथे पण आपण तेच बघितलं होतं की शॉर्ट अँड लॉंग लीज म्हणजे एका पद्धतीचं भाडे तत्वच होतं. फक्त काय प्रोसिजर काय आहे ते मी सांगतोय. मग ज्या वेळेला भाडे तत्वावर दिलं तर असं थोडीच म्हणता येतो की ठीक आहे तू काय कर 2 वर्ष वापर आणि त्याचं मला एवढं भाडं दे. नाही, साधं सिंपल आहे. तुम्ही तुमचं घर जेव्हा रेंटने देता तेव्हा सुद्धा एक ॲग्रीमेंट करून घेता. मग तशा पद्धतीनेच इमोहेबल आणि मोहेबल अँड इमोहेबल दोन्ही पद्धतीच्या प्रॉपर्टी ज्या वेळेला आपण लीजवर देतो किंवा लीजवर देण्याचा विचार करतो त्यावेळेला तशा पद्धतीचा एक पट्टा किंवा कबूलनामा किंवा एखाद्या पद्धती इन्स्ट्रुमेंट किंवा रिटर्नमध्ये बॉन्डवर दोघांच्याही साईन करून केलेलं अप्लिकेशन किंवा कोर्टातून केलेली एखादी नोटरी किंवा कोर्टाच्या ऑर्डरनुसार केलेला एक फायनल जे डिसिजन असेल त्याच्यानुसार केलेली एक प्रोसेस, त्या प्रोसेस थ्रू लीज केली जाऊ शकते. मार्केटेबल सिक्युरिटी म्हणजे काय?
means a security of such a descriptive to be capable for being any stock market in India. असे माझ्याकडलं ज्याला आपण मार्केटेबल सिक्युरिटी म्हणतो, ज्याला स्टॉक मार्केटमध्ये वगैरे जे काही स्टँड करू शकतं किंवा भारताच्या कोणत्याही मार्केटमध्ये कोणत्याही वेळेला विकल्या जाऊ शकतं, कोणत्याही वेळेला कोणत्याही मार्केटमध्ये भारताच्या विकलं जाऊ शकतं, त्याला आपण काय बोलतो, मार्केटेबल सिक्युरिटी बोलत असतो. म्हणजे साधारणतः माझ्याकडे काही बॉन्ड्स आहेत किंवा माझ्याकडे काही शेअर्स आहे, शेअर इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ बॉन्ड. तो जर का मला विकायचा असेल तर मी भारताच्या कोणत्याही मार्केटमध्ये तशा पद्धतीने त्याला एक्सचेंज करू शकतो, विकू शकतो किंवा देऊ शकतो. त्यालाच आपण काय बोलतो, मार्केटेबल सिक्युरिटी. तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मॉर्गेज डीड, ज्याला गहाण करतो किंवा जी काही गहाण केली जाते त्यालाच आपण काय बोलतो, मॉर्गेज डीड. यामध्ये बघा मॉर्गेज डीड कशाला म्हणतो, प्रॉपर लक्षात घ्या. मॉर्गेज डीड म्हणजेच काय, ज्यामध्ये आपण एखादी गोष्ट गहाण करतो. गहाण करतो म्हणजेच काय रे, तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीचे किंवा त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचे अधिकार सोडता, हक्क सोडत नाही. गहाण करणे म्हणजेच काय, राईट्स जे आहे ते दुसऱ्याला देतात. राईट्स जे आहे ते दुसऱ्याला देतात, पण त्याच्यावरचा जो काही हक्क आहे ते देता का नाही, अधिकार देता, हक्क देत नाही. म्हणजेच काय, जी काही गोष्ट तुम्ही मॉर्गेज करत असाल ती तुमच्याच नावावर असेल, ती तुमच्याच नावावर असेल, पण त्याच्या संदर्भातला जो काही परफॉर्मन्स आहे किंवा त्याच्या संदर्भातला जो काही रेव्हेन्यू आहे ती वेगळी व्यक्ती घेणार किंवा त्याचा जो यूज आहे तो वेगळी व्यक्ती करणार. पण मॉर्गेज डीड म्हणजेच काय म्हणतो, अशा एखादी प्रॉपर्टी किंवा अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट एक पर्पजफुली तयार करणे किंवा सिक्युरिटीसाठी तयार करणे, जेणेकरून तुम्ही तुमचे अधिकार दुसऱ्याला देता, पण कोणत्याही पद्धतीचा राईट्स किंवा ज्याला आपण हक्क ज्याला बोलतो ते हक्क तुम्ही सोडत नाही, फक्त अधिकार दुसऱ्याला देता. क्लिअर? त्याला बोलतात मॉर्गेज डीड. हे तुम्हाला माहित आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर मुव्हेबल प्रॉपर्टी. मुव्हेबल प्रॉपर्टी तुम्हाला माहित आहे, जी की मूव्ह होऊ शकते. म्हणजे साधारणतः मी माझा मोबाईल यूज करतो, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. कार आहे, मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. जी काही मूव्ह होऊ शकते त्याला आपण काय बोलतो, मुव्हेबल प्रॉपर्टी असं बोलतो. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो पेपर. पेपर काय, यामध्ये पेपर्समध्ये असं आहे की एक वेलम आहे किंवा एक चर्मपत्र आहे किंवा शिवाजी महाराजांच्या काळातले सुद्धा काही पत्र व्यवहार जे झाले होते त्याला अजूनही व्हॅलिड मानतात. किंवा चर्मपत्र जे आहेत, चर्मपत्र हे सुद्धा व्हॅलिड आहे. किंवा वेलम, वेलम असं एका पद्धतीचं कागदपत्र आहे किंवा अशा पद्धतीचं एक पत्रक आहे की जे इंग्लंडमध्ये आताही काही काही ठिकाणी वेलम हे वापरलं जातं. वेलम काय आहे तर आताही अशा पद्धतीचं एक पत्रक आहे जे की अजूनही लीगल डॉक्युमेंट म्हणून वापरल्या जात असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की आधीच्या काळी राजे ते हे लिहून पाठवायचे, संदेश लिहून पाठवायचे, तर त्याच्यावर एक राजमुद्रेचा किंवा त्या राज्याचा जो काही मुद्रांकित ठसा असेल तो उमटवायचे आणि मग त्याला ते व्हॅलिड मानल्या जात होतं. जोपर्यंत तो ठसा लागत नाही तोपर्यंत तो व्हॅलिड मानला जात नव्हता. तो ठसा एकदा लागला की त्याला व्हॅलिड मानल्या जायचं. मग अशा व्हॅलिड डॉक्युमेंटला पेपर असं म्हणतात. ओके. ज्यामध्ये मराठीत आपल्याकडे अजून एक चर्मपत्र म्हणून पण आहे, चर्मपत्रक म्हणून पण आहे. ओके. किंवा त्यालाच एक वेलम म्हणतात. वेलम असा एक पार्ट आहे जो की इंग्लंडमध्ये आताही वापरला जातो. किंवा ज्या वेळेला इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते तेव्हा अशा पद्धतीच्या एका पत्रकाचा वापर आपल्या भारतात सुद्धा करायची ब्रिटिश लोक, त्याला आपण वेलम म्हणतो. त्यानंतर पॉवर ऑफ अटर्नीचा जो काही पार्ट आहे तो पॉवर ऑफ अटर्नी तुम्हा लोकांना चांगल्या बऱ्यापैकी माहित आहे की व्हॉट इज मीन बाय पॉवर ऑफ अटर्नी, की ज्यामध्ये मी माझे सर्व अधिकार एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला देतो. म्हणजे मी काय करतो, ए व्यक्ती आहे, माझे सगळे अधिकार बी व्यक्तीला देतो आणि तशा पद्धतीने एक इन्स्ट्रुमेंट तयार करतो, तशा पद्धतीचं एक डॉक्युमेंट तयार करतो, लीगल डॉक्युमेंट तयार करतो आणि त्यामध्ये मेन्शन करतो की कोणत्या कोणत्या पद्धतीचे असे मी माझे व्यवहार त्या पर्टिक्युलर व्यक्तीला देणार किंवा त्या व्यक्तीला मी माझे अधिकार देतोय, तो माझ्याऐवजी तो डिसिजन घेईल. मग अशा केसमध्ये
अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट किंवा डॉक्युमेंट ज्या वेळेला तयार केलं जातं त्यावेळेला कोर्ट फी नुसार किंवा जी काही ड्युटी आहे ती पे करूनच अशा पद्धतीची पॉवर ऑफ अटर्नी तयार केली जाते आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे अधिकार हे दुसऱ्या व्यक्तीला दिले जातात. क्लिअर? आय होप सो की तुम्हाला डेफिनेशन पर्यंतचा पार्ट प्रॉपर क्लिअर झाला असेल. म्हणजे ज्या डेफिनेशन्स आहे मी यासाठी घेतल्या कारण की बऱ्याचशा डेफिनेशन जे आहे यामध्ये ह्या थोड्याफार वेगळ्या आहे. किंवा मग इन्स्ट्रुमेंट हा वर्ड काय येतो, मग किंवा मग इम्प्रेस स्टॅम्प काय होता, किंवा अधेसिव्ह स्टॅम्प काय आहे, किंवा मग इमोवेबल प्रॉपर्टी, काही बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या की तुम्हाला माहीत नव्हत्या म्हणून मी या तुमच्या इथे क्लिअर केल्या. आय होप की तुम्हा लोकांना हा पार्ट प्रॉपर लक्षात आला असेल. हो की नाही ते बरोबर सांगा. लेट्स सी फ्रेंड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा वापर कसा केला जात असतो किंवा कोणत्या बेसिसवर केला जातो. बघा मी तुम्हाला व्हॅल्युएशनमध्ये दोन गोष्टी शिकवल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे काय तर कोणती लीगल व्हॅल्यू असते आणि कोणती इल्लीगल व्हॅल्यू असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्हॅल्यू गव्हर्नमेंटला शो होते तिला आपण काय म्हणतो, लीगल व्हॅल्यू म्हणतो. बरोबर आहे? तिला आपण काय बोलतो, लीगल व्हॅल्यू बोलतो. प्रॉपर लक्षात घ्या. आणि जी व्हॅल्यू शो होत नाही, नो असं लिहितो, शो होत नाही, तिला आपण इल्लीगल व्हॅल्यू बोलतो. मग लीगल व्हॅल्यू कोणत्या असतात जर का विचार केला तर लीगल व्हॅल्यू कोणत्या असतात तर साधारणतः लीगल व्हॅल्यू त्या असतात मित्रांनो ज्या चेक थ्रू देतात, ज्या RTGS थ्रू केल्या जातात, ज्या ऑनलाईन मोड मध्ये ट्रान्सफर केल्या जातात, त्या सगळ्या लीगल व्हॅल्यू असतात. आणि जी इल्लीगल व्हॅल्यू आहे ती म्हणजे कॅश. ती म्हणजे कोण झाली, कॅश. आता स्टॅम्प ड्युटी पे करण्याची केस कशी असते किंवा कोणत्या बेसिसवर स्टॅम्प ड्युटी पे केल्या जात असते. आता मानून चला एखादी जमीन आहे, हा एक लँड आहे किंवा ही एक लँड आहे. साधारणतः ही लँडची जी प्राइस आहे म्हणजे ही लँड आहे आणि मानून चला ही 1 एकर लँड आहे. आता असं विचारू नका की सर तुम्ही 1 एकराची खरेदी करू शकता का किंवा नाही, फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ओके, ही 1 एकर लँड आहे. बरोबर. आता जर का मी या गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये या जमिनीची किंमत बघितली तर असं मानून चालू की हिचं साधारणतः 50,000 रुपीजचं किंवा 50,000चं व्हॅल्युएशन आहे. काय आहे व्हॅल्युएशन जे केलंय गव्हर्नमेंट नॉर्म नुसार किंवा रेडी रेकनर नुसार किंवा तो प्लॉट जो आहे त्याचं व्हॅल्युएशन 50,000 रुपये आहे. बरोबर आहे. मला एक सांगा तुम्ही लोक 50,000 रुपयाची प्रॉपर्टी जी गव्हर्नमेंट रूल नुसार आहे ती 50,000 द्यान का लोकांना विकत? नाही. तुम्ही काय करता ती प्रॉपर्टी 50,000ची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही 1 लाखाला विकाल. बरोबर आहे. मानून चला 1 लाखाला, एक्झाम्पल सांगतोय. ओके, हे व्हॅल्युएशन झालं. पण तुम्ही जी सेल करता, ही जी सेल केली जाते ती केली जाते 1 लाख रुपीजला. किती रुपीजला? 1 लाख रुपीजला. आता यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. जो घेणारा आहे, जो व्यक्ती ती प्रॉपर्टी घेणारा आहे तो ती प्रॉपर्टी 1 लाखाला घेऊ शकतो. बरोबर. 1 लाखाला जर घेत असेल तर आपण असं मानून चालू की या प्रॉपर्टीवर 6% एवढी स्टॅम्प ड्युटी पे करायची आहे. किती? 6%. मग त्याने जर तुम्हाला म्हटलं की मी 1 लाखाची प्रॉपर्टी घेतो तर 1 लाखाच्या 6%
1,06,000 म्हणजे 6,000 रुपीज. किती? 6,000 रुपीज एवढी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल. कारण 1,00,000 रुपये त्याने जर का म्हटलं चेक देतो. पण एखादी व्यक्ती अशी आहे 1,00,000ला विकतोय, पण तो काय म्हणेल तुम्हाला, अरे बाबा 1,00,000ची जमीन आहे, तू काय कर, व्हॅल्युएशन 50,000 दिसतंय, 50,000 रुपये काय कर, हे जे 50 आहे ते कॅश घे आणि 50चा मी तुला 50चा काय देतो, चेक देतोय. झाले तुमचे 1,00,000. तुम्हाला घेणं किती होतं, 1,00,000 रुपये. आता या दोन्ही केसमध्ये जर बघितलं तर ही व्हॅल्यू गव्हर्नमेंटला दिसली का? नाही. ही व्हॅल्यू गव्हर्नमेंटला दिसली का? 50ची कॅश नाही. त्याला गव्हर्नमेंटला काय दिसते, 50. आणि गव्हर्नमेंटने जे व्हॅल्युएशन केलं त्यापेक्षा कमी आहे का? नाही, तेवढंच आहे, तेवढंच आहे. मग तुम्ही काय कराल, या पर्टिक्युलर व्यक्तीला 50च दाखवाल, 50 केस दाखवाल. मग 50,000वर 3% म्हणजे किती झाला, 3,000 रुपयाची स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल. यस ऑर नो? मग जेवढी ड्युटी तुम्हाला पे करावी लागेल तेवढ्याचे तुम्हाला स्टॅम्प पेपर घ्यावे लागेल. बरोबर आहे, यालाच बोलतात ड्युली स्टॅम्प. त्या व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यू नसायला पाहिजे. यांनी इथं काय मेन्शन केलं आहे, 6,000 रुपये स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल. म्हणजे 6,000 तुम्ही गव्हर्नमेंटला नेऊन देता का? गव्हर्नमेंटला सांगाल का आमच्याकडनं पैसे घ्या? नाही. मुंबईला जाऊन नेऊन देता? नाही. तुम्हाला काय करायचंय, तेवढ्या रुपयाचे स्टॅम्प पेपर विकत घ्यायचे. त्यालाच बोलतो ड्युली स्टॅम्प. दोन पद्धतीचे स्टॅम्प आपण स्टडी केले होते. पहिला स्टॅम्प म्हणजे कोणता, अधेसिव्ह, आणि दुसरा इम्प्रेस्ड. ह्या दोन्ही पद्धतीच्या स्टॅम्प पेपरवरनं तुम्ही काय करू शकता, स्टॅम्प ड्युटी पे करू शकता. मग तुम्ही किती व्हॅल्यू शो करता त्याच्यावर डिपेंड करते किती स्टॅम्प ड्युटी पे करायची. आणि तशा पद्धतीने आता 6,000चा आहे तर मग मी काय करेन, 6,000चे 1,000 रुपयाचा जर का स्टॅम्प पेपर असेल तर मग मी प्रत्येकी 1,000 रुपयाचे 6 स्टॅम्प विकत घेईल आणि त्या इन्स्ट्रुमेंटला चिपकवेल. रजिस्ट्रेशन चार्जेस हा वेगळा पार्ट आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस आपण वेगळे पे करतो, बरोबर. म्हणजे स्टॅम्प ड्युटी पे करताना 6 स्टॅम्प घ्यावे लागेल 1,000 रुपयाचे. इथे 3,000चे आहे तर 500चे 6 घेईल किंवा 1,000चे 3 घेईल, बरोबर आहे. जसं होईल तसं, जे स्टॅम्प अवेलेबल आहे त्या पद्धतीनं. पण त्यालाच बोलतात स्टॅम्प पेपर. ते इन्स्ट्रुमेंट जे काही तुम्ही कागदपत्र तयार केले, जे डॉक्युमेंट तयार केले आहे खरेदी विक्रीसाठी, त्याला मी ते काय करेल, चिपकवेल. त्यालाच बोलतात स्टॅम्प किंवा त्यालाच बोलतात लीगल इन्स्ट्रुमेंट. जोपर्यंत ही महसूलची व्हॅल्यू तिथे चिपकत नाही स्टॅम्पच्या फॉर्म मध्ये, त्यालाच बोलतात लीगल इन्स्ट्रुमेंट. क्लिअर आहे का? आय होप हे समजलं असेल. खूप इझी होतं आणि सिंपल आहे. लक्षात आलं?